हॅलो फ्रेंड्स, मी रितिका फूड कॉर्नरमध्ये तुमचे स्वागत करीत आहे। एक खास फेमस महाराष्ट्रीयन रेसिपी आज आपण पाहणार आहोत। विविध मसाले, कडधान्य आणि फरसाण यांच्या एकत्रित आल्याने एक भन्नाट झणझणीत पदार्थ तयार झाला, तो म्हणजे मिसळपाव। बनवायला सोपी असल्याने आपण ब्रेकफास्ट म्हणून व लंच म्हणूनही खाऊ शकतो। मी इथे 5 माणसांसाठी पुरेल एवढे प्रमाण घेतले आहे। पाव किलो मटकी आहे। गरम मसाल्यांमध्ये पांढरे तीळ 2 चमचे, 3 लाल बेडकी मिरची याने तरीला छान लाल रंग येणार, 1 चमचा खसखस, मिरी, लवंग, दालचिनी व 2 वेलच्या घेतल्या आहेत। वेलचीमुळे तरीला हलकासा छान फ्लेवर येतो। तरी किंवा रस्सा म्हणा, झणझणीत पाहिजे असेल तर थोडे मसाल्यांचे प्रमाण वाढवा। हे मसाले पॅनमध्ये भाजून घेते, हलकेसे भाजायचे आहेत। भाजून झाले की मिक्सरला बारीक करून पावडर बनवून घेऊया। मिसळपाव रेसिपी ही कोल्हापूरची खास रेसिपी आहे आणि तेथील लोकांचे तिखट व झणझणीत खाणे असल्यामुळे गरम मसाले खास करून वापरले जातात। मसाले भाजून झालेले आहे। आता ह्या मसाल्यांची बारीक पावडर करून घेतलेली आहे। तुम्ही थोडेसे पाणी टाकून ही पेस्ट बनवू शकता। आता दुसऱ्या वाटीमध्ये कांदे, सुके खोबरे व लसूण तेलात भाजून मिक्सरला बारीक करून ही पेस्ट बनवलेली आहे। ही कांदा लसूण पेस्ट मी 2 चमचे घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये मी आले, लसूण, कढीपत्ता व जिरे ठेचून घेतले आहेत आणि हेही 2 चमचे आहेत। तर कढईमध्ये मी तरी बनवत आहे। 2-3 चमचे तेल घालते। तर तरी म्हटल्यानंतर तेलाचे प्रमाण थोडे जास्त पाहिजेच। आणि आता एक मोठा कांदा चिरून ठेवला आहे। तर गरम तेलामध्ये कांदा भाजून घेऊया। हवा असल्यास तुम्ही कांदा भाजल्यानंतर टोमॅटोही घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालते, अर्धा चमचा हळद, ठेचलेले आले लसूण आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। नसेल तर तुमच्याकडे असलेली तिखट लाल पावडरही घालू शकता आणि 1 चमचा धणा पावडर व 1 चमचा जिरे पावडर घालूया। आपण आधी गरम मसाले भाजले, त्यामध्ये अख्खे धणे व जिरे भाजून बारीक करू शकतो। आता हे सर्व परतून घेऊया। यानंतर गरम मसाल्याची पावडर घालूया आणि 1 चमचा कांदे, खोबरे व लसूण याची जी केलेली पेस्ट आहे ती घालून परतून घेऊया। तर सर्व मसाले एकजीव करण्यासाठी अर्धा कप पाणी घालायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। हे पहा, तेल चांगले सुटले आहे। आता मोड आलेली मटकी आहे ती आपण घालून परतून घेऊया। तोपर्यंत मी पाणी गरम करत ठेवले आहे। कोल्हापूरमध्ये मटकी व त्याबरोबर बटाटा शिजवलेले पाणी व मटकी बटाटा वेगळा केला जातो आणि या पाण्याची तरी बनवली जाते। शक्यतो तरीसाठी गरम पाणीच वापरायचे आहे आणि पाणी थोडे थोडे घालायचे आहे। रस्सा किती हवा आहे त्याप्रमाणे पाणी ओतायचे आहे। तर पाणी ओतून झालेले आहे। यानंतर मी 2 चमचे मीठ घालत आहे। आता आपण उकळीची वाट पाहूया। उकळी आल्यानंतर 5 मिनिटांनी मटकी शिजली आहे का ते पाहूया। बोटाने चेपली म्हणजे मटकी शिजली आहे आणि मोड आलेली मटकी लवकर शिजते। तर शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर इथे दिसतच आहे की तरीला पुरेपूर रंग आलेला आहे आणि झणझणीतही दिसत आहे। आपण तरीमध्येच मटकी शिजवल्यामुळे तरीची चव जास्त वाढलेली आहे। तर हा गरम गरम रस्सा मी प्लेटमध्ये सर्व करत आहे। आपला पदार्थ आपल्याला हवा आहे तसा झाला तर आपल्याला सर्व करतानाही खूप मजा येते। तर हीच मजा मी आता घेत आहे। फरसाण, चिरलेला कांदा, कोथिंबीर व लिंबूसोबत ही आपली प्लेट तयार आहे। पाहतानाही तुम्हाला मजा वाटत असेल तर नक्की लाईक करा। तर सोबत झणझणीत तरीची वाटी, फरसाण, एक्स्ट्रा कांदा व लिंबू
आणि हे सर्व आपल्याला या पावासोबत खायचे आहे. ब्रेड स्लाईस सोबतही खाऊ शकतो. आहा, तोंडाला पाणी नक्कीच सुटले असेल. आणि अशी ही मिसळपाव बनवा, खाणारे तुमच्या मिसळपावाला 1 नंबर देणारच. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.